हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर चला, आज आहे संडे आणि संडेची छान अशी सुरुवात झालेली आहे. सगळी कामं आवरून झालेली आहेत घरातली आणि माझा आवाज अजूनही तसाच आहे. कुणाल रेडी झालाय, मी पण रेडी झाले. तर आम्ही चाललोय कुठेतरी आणि आज खूप दिवसांनी असं बाहेर चाललोय दोघं. म्हणजे कुठे चाललोय ते पुढे मी दाखवणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आज संडे फन डे होणार आहे. आय होप अशीच आशा करते मी. चला, तुम्हाला म्हणजे निघतोय आणि तुम्हालाही दाखवतो की कुठे चाललोय. चला, घरातून निघालोय खरं, पण बघा किती गर्दी आहे. आणि संडे असला की खूप जास्त गर्दी असते, ट्रॅफिक असतं आणि कुठेही जायची उत्सुकता असते. पण ह्या गर्दीमुळे ना, ज्या ठिकाणी जायचं असतं तिथे पोहोचेपर्यंत खूप कंटाळा येतो. मग एक वेळेला असं वाटतं की उगीच आलो. आणि म्हणजे जाताना आणि येताना इतकं ट्रॅफिक असतं ना, खूप गर्दी असते. पुढे मी तुम्हाला सांगेनच संध्याकाळी आमच्यासोबत काय झालं, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आम्ही आलो इथे सारसबागमध्ये लहान मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज होत्या. तर मी कुणाला घेऊन गेले होते, पण तिथे गेलो आणि इतकी भयानक गर्दी, बापरे म्हटलं किती गर्दी आहे ही. खूप गर्दी आहे बाबा इथे. जास्त संडे असल्यामुळे तर खूप जास्त गर्दी आहे ना. पण बघूया, सगळे फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत गेम्स, तर बघूया कसे आहेत का. इंटरव्ह्यू तर बघा, खूप जास्त गर्दी आहे आणि मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा त्यांच्या एन्जॉयसाठी खूप साऱ्या गोष्टी तिथे केलेल्या होत्या. आणि मी कुणाला घेऊन गेले, पण मला असं वाटतंय शक्यतो 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ते जे गेम्स ठेवलेले होते ते ठीक होते. आणि ते पाण्यात बघा बरेचसे कमळ होते, व्हाईट आणि पिंक कलरचे, आणि खूप सारे मासे होते, कासव होते. आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे मी जास्त सगळं म्हणजे गेम्स मी काही शूट घेतलेलं नाही. खूप गर्दी होती त्यामुळे मी जास्त मोबाईल बाहेर नव्हता काढला. खूप सारे गेम्स होते, पण ते शक्यतो लहान मुलांसाठी होते. कोणाला काही तिथे मजा आली नाही, कारण की त्याला खेळण्यासारखं तिथं काहीच नव्हतं. कसली गर्दी. श्री हात कर. महत्वाचं काय झालं, इथं पोट दुखायला लागलं. लक्षात आलं तुम्हाला? तशाच पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर आता हे दोन्ही मारामारी करायला लागले. बापूजी झाला तिथं तास आणि बापूजीला सगळं त्यामध्ये ह्याला बघून मिळालं पाहिजे. ह्याला स्वराज्याच्या तुहिनात नवीन बक्षिसाचे होत मिळतात. जे प्लास्टिकचे कॉईन आहे हे विजयी ठरवलं. पण जेवढा आपण चांगला उपयोग म्हणतो मोबाईलचा, तेवढाच मोबाईल आपला दुश्मन सुद्धा आहे. तर इथे बघा, 1-2-3 प्रकारचे मॅजिक शो करून दाखवले त्यांनी. तर मुलांना आवडलं. अशा गोष्टी मुलांना आवडतातच. आणि काय काय गोष्टी कुणाला खेळायला भेटल्या, पण 90% गेम्स हे ना लहान मुलांसाठीच होते, म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी.
तर तिथून पुढे गेलो आम्ही दुसरीकडे. चला तर कुणालचं थोडंफार खेळून झालं, थोडं मज्जा केली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, सारसबागेमधल्या गणपतीला. आणि गर्दी होती तरी सुद्धा दर्शन खूप पटपट झालं आणि खूप छान वाटलं. असं म्हणजे खूप दिवसांनी गेले मी तिकडे, म्हणजे कुठल्या तर निमित्तानेच कुठेही जाता येतं. असंच कुठं जायचं म्हटलं की म्हणजे ठरवून सुद्धा जाणं होत नाही. तर कुणालच्या निमित्ताने किंवा ते जे काही खेळासाठी नियोजन केलं होतं त्या निमित्ताने आम्ही सारसबागला गेलो आणि छान असं दर्शन झालं देवाचं. तर हे बघा, मी कुणालला घेऊन गेले होते ना, तर तिथे तुळशी बागेच्या बाहेरच्या बाजूला हे असे विकायला होते छोटे छोटे प्लेट्स, म्हणजे फ्रीज मॅग्नेट म्हणतो ना, तर तसं हे. तर हे एक मला खूपच आवडलं तर मी हे घेतलंय. याला मागे असं मॅग्नेट आहे, म्हणजे आपण फ्रीजला पण लावू शकतो किंवा याला मागच्या बाजूला डबल टेप लावून आपण दाराला पण लावू शकतो. तर हे मला जास्त आवडलं आणि बारीक सारीक काही गोष्टी घेतल्या होत्या, पण हे म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर छान आहे ना, तर हे मला आवडलं म्हणून मी घेतले. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि त्याच्यासोबतच मी एक छोटीशी बॅग घेतली आहे. मला जवळपास आपल्याला कुठे जायचं असेल तर घेऊन जाता यावं यासाठी एक छोटीशी हँडबॅग घेतली आहे. तर मला आवडली म्हणून मी घेतले. तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. चला तर आलोय घरी आणि येता येता बघा मी काय आणलंय, थोडीशी फळं आणलेत. संत्री कोणाला आवडतात म्हणून दूध आणले सकाळसाठी. आणि या बघा तुरीच्या शेंगा, कुणाकुणाला माहिती आहे आणि तुम्हाला पण आवडतात का? कोणतरी आलं, एक मिनटं. तर मी म्हणत होते की या तुरीच्या शेंगा येतं आणि या कोणी कच्च्या खातं आणि कोणी असं मीठ टाकून, नाही का आपण शेंगा कशी उकडून खातो तसं या शेंगा मीठ टाकून उकडून खातात. तर एकदम मस्त मिळाले तसे ताजे ताजे, म्हणून मी आणले. म्हटलं मीठ टाकून उकडून खायला. आणि बटाटे असे थोडेफार भाज्या आणि हे असं मी घेऊन आले. आणि चला आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर मंदिरातून निघालो आणि निघाल्यानंतर मी काही तिथं व्लॉग चालू नाही केला, कारण उशीर होत होता आणि गर्दी पण खूप भयानक होती संडे असल्यामुळे. आणि संध्याकाळी थोडासा नाश्ता केला आणि निघालो आम्ही. 5:30ला तर आम्ही स्वारगेटला पोहोचलो होतो. पण त्याच्यानंतर आम्हाला इकडे आंबेगावला यायला बस काही लवकर भेटेना आणि जेव्हा भेटली तेव्हा निघालो आणि इतकं ट्रॅफिक लागलं. 1 तास तरी बस एका जागेवरून हलली नाही, म्हणजे कात्रज ते दत्तनगरपर्यंत बस अडकूनच राहिली होती ट्रॅफिकमध्ये. म्हणजे इतका कंटाळा आला. कुणाल तर बसमध्ये झोपून गेला. तर खूप जास्त ट्रॅफिक असतं, त्यामुळं बाहेर जाणं म्हणजे नकोच वाटतं. चला तर मी ह्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत, तर त्या जरा निवडून घेतल्या आधी. थोडा कचरा होता, म्हणजे झाडाचा पाला वगैरे किंवा ज्या थोड्या लांब लांब काड्या होत्या तर त्या सगळ्या तोडून त्यातला जरा कचरा बाजूला काढून तर त्या छान स्वच्छ धुवून घेतल्या 1-2 पाण्याने, कारण माती वगैरे लागलेलीच असते आणि भाजीवाले जेव्हा विकायला बसतात तेव्हा धूळ पण भरपूर असते. तर 1-2 पाण्याने आधी ह्या शेंगा धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मीठ वगैरे टाकून मग मी शिजवून घेतलं त्याला छान मस्त मऊ होईपर्यंत.
चला कुकर होतोय म्हटलं, कुकर गार होतोय तोवर म्हटलं लाईट बिल आलंय. घरी आले तर लाईट बिल आलं होतं आणि बघते तर काय डबल लाईट बिल. म्हटलं एवढं कसं काय आलं. तर बघितलं आणि मागे बघितलं तर म्हटलं बापरे, गेल्या महिन्यात मी लाईट बिलच भरलं नाही, मला लक्षातच नाही भरायचं. आणि नेहमी म्हणजे आलं की लगेच मी भरून टाकते, पण गेल्या महिन्यात लाईट बिल आलं आणि मला लक्षातच नाही भरायचं. तर आणि म्हटलं या महिन्यात डबल कसं काय, म्हणजे एवढं कसं काय. कारण मी न्यूज ऐकली होती लाईट बिल बऱ्याच जणांना डबल यायला लागलं. तर मला वाटलं मला पण आलं की काय. आणि मागं बघितलं तर कळलं की मी गेल्या महिन्यात लाईट बिलच भरलं नाही. असो, तर मी नेहमी लाईट बिल ऑनलाईनच भरते. तर आता मी लगेच लाईट बिल भरून टाकते, नाही तर परत मी विसरून गेले की मग ते राहून जाते. चला मी म्हणजे इथं स्कॅनर देतात ना इथे, तर मी घरीच ऑनलाईन म्हणजे लाईट बिल भरत असते नेहमी. आणि ऑनलाईन झालंय म्हणून बरं आहे, नाहीतर तिकडे ऑफिसला जावा, लाईनमध्ये थांबा, लाईट बिल भरा, त्यापेक्षा हे ऑनलाईन केलंय म्हणून बरं आहे. चला मी लाईट बिल भरून घेते लगेच. चला तर मग छान असा स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक होतच आला नाही. हे बघा लाईट सारखीच ये जा करत होती, म्हणजेच काय झापूक झुपूक करत होती. आणि असं छान मस्त स्वयंपाक केला. आणि आज जेवणामध्ये भरपूर असे प्रकार होते, म्हणजे वरण भात, अख्ख्या मसूरची भाजी, भाकरी, मटकी, आळूच्या वड्या, असं सगळं मस्त असं जेवण होतं. तर हे सगळं मी आवरून घेतलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. आणि छान असं दर्शन झालं होतं आज देवाचं. तर खूप छान वाटत होतं, कारण क्वचितच कधी तर मी बाहेर जाते, तर खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. टीव्ही बघत बघत आम्ही पावटा सोलायला लागलोय. मी किती सोलाय नेहमी भाजी सोलायची आहे. जरा सोलू लागा, तर मी एवढं सोलले आणि एवढं सोलले. एवढ्यामधून किती 4 दाणे निघाले असतील त्याच्यातून, एवढं सोललं. तेवढी तर मदत व्हायला लागली, नाहीतर मला एकटीला सोलत बसावं लागलं असतं. चला तर जेवण करायला बसलोय. आणि मी जेवण वाढल्याशिवाय हे काही जेवत नाहीत. म्हणतात नाही तू वाढलेलं जास्त गोड लागतं, म्हणजे त्यांना काम नको म्हणून असं काहीतरी कारण सांगत असतात. आणि घरातलं कुठलं काम सांगितलं की ते एक काम करेपर्यंत 2 कामं वाढवून ठेवतात. त्यापेक्षा मग मला असं वाटतं की आपणच काम केलेलं बरं. असं चला सगळे मस्त जेवण करतोय, तुम्ही सुद्धा या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि शेवटी कुणालला ब्लॉग एंड करायला लावलाय, तर त्याने कसा केलाय हे बघा. आणि त्याला माहितीच नाहीये की तो त्याच्यामध्ये अर्धा दिसतोय. असो चला हा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बंद होणार आहे. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.